कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उमाई, काय रे श्रीनू? हे काय सगळं? ह्या माझ्या संध्याच्या वस्तू आहेत। हो माई, मला माहिती आहे ह्या सगळ्या वस्तू संध्या मावशीच्या आहेत, पण त्या तू अशा बाहेर का काढून ठेवल्यास आता? ओवीचा वाढदिवस आहे ना उद्या, म्हणून मी संध्याच्या या सगळ्या बालपणीच्या आठवणी तिका भेट म्हणून देतले। श्रीनू, ओवीक समजूक लागल्यापासून कायम संध्याच त्याच्या आसपास असायचा। उद्या ओवीचं असं पहिलं वाढदिवस असा जेव्हा संध्या त्याच्या सोबत नाही, म्हणून तेका संध्याची उणीव भासू नये म्हणून त्याका या भेट म्हणून देत आहे। निदान या वस्तूंच्या रूपात माझा संध्या कायम ओवीच्या सोबत असत। उमाई, मी पण ओवीचा वाढदिवस असा स्पेशल आणि खास करायचं ठरवलंय। तू मला मदत करशील ना? होय तर सांग ना, काय करूचा? यात काय? यात मोत्यांचा हार आणि कानातले आहेत। ते बरेच दिवस झाले थोडे थोडे पैसे साठून मी हे तिच्यासाठी घेतलंय। तिला मोत्यांचे दागिने खूप आवडतात ना। आता अगदीच खरे मोती नाही आहेत, पण श्रीनू, तुझ्या भावना खऱ्या आहेत ना, मग झाला तर। हे तुझ्याकडे ठेव आणि रात्री मला दे। रात्री कशा? वाढदिवस तर उद्या आहे ना। उमाई, अगं शहरात सगळे रात्री 12 वाजल्यापासूनच आपला वाढदिवस साजरा करायला सुरुवात करतात। मी पण तिला रात्रीच विश करणार आहे। बरं बरं, माका आठवण करा देऊची। हा, आता अजून काय रावला? उमाई, हल्ली ना सगळेजण केक वगैरे कापून वाढदिवस साजरा बघ। मला माहिती आहे की आपल्या घरात हे सगळं चालत नाही, म्हणून मी बाहेरून केक मागवणार होतो, पण ते दादा मामाला आवडणार नाही, हो ना? बाहेरून केक मागवायची काय गरज नाही श्रीनू, कारण केकची सोय होईल, तू त्याची काळजी करू नकोस। होय? अगं पण तू घरात कसं आणणार आहेस? त्याचा विचार तू कशा करतस? तुका केक वया ना? हो, मी बघते त्याचा काय करायचं आता। तू बाकीची तयारी कर वाढदिवसाची, बरीच कामं आहेत। हा, जा आता। थँक्यू। अरे ओवी, तू काय करतेस इथे? का? मी इथे आले तर काही प्रॉब्लेम आहे? तर प्रॉब्लेम कशाला काय असेल? घर आपलंच आहे, तू कुठे जाऊ शकते, है ना? काय कुठे निघालास? मी? अगं रवी, माझ्या मित्राचा फोन होता। तो म्हणाला त्याला एक प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे। म्हटलं की ये मदत कर। आता काय करतो, जातो त्याच्या घरी, रात्रभर प्रोजेक्ट कंप्लीट करतो, है ना? तेवढीच त्याला हेल्प होऊन जाईल ग। बट श्रीनिवास, डोंट यू थिंक त्यापेक्षा काही इम्पॉर्टंट गोष्ट असू शकते? हो अगं, आहे ना। असं काय करते? उद्या आपल्या निशीचं 5 परतावं आहे, केवढं इम्पॉर्टंट आहे ते। म्हणून तर मी त्याला म्हटलं ना की उद्याचं मला काही सांगू नको, आज रात्री येतो, प्रोजेक्ट कंप्लीट करतो। हा हो, ते आहेच, पण त्याही पेक्षा काही इम्पॉर्टंट नाही, कुठे काय? आहे म्हणजे काहीतरी स्पेशल। अरे हो, अरे आठवलं? हॅलो, हा बंधू मामा, ऐक, उद्या एक आंब्यांची ऑर्डर आहे। नाही, ऐक बंधू मामा, अरे ती ऑर्डर खूप स्पेशल आहे। अरे नाही, जरा त्याच्याकडे लक्ष दे प्लीज। अरे नाही, या गडबडीत सांगायलाच विसरलो, सॉरी।
चल बघ असा गोंधळ होतो माझा. थँक्यू. हा थँक्यू. श्रीनिवास, पण त्या आंब्यांच्या पेट्यांपेक्षाही काही इम्पॉर्टंट असू शकतं ना. असा कसं ओवी, काय काय बडबडतेस? कामापेक्षा महत्वाचं काही नाही, लक्षात ठेव. कामं कशी सगळी वेळच्या वेळी झाली पाहिजे, कळलं तुला? उगाच काहीतरी बडबडते. तुला असं नाही वाटत तू काहीतरी विसरतोयस? मी विसरलो ना. हे काय, फोन विसरलो? काय सगळा गोंधळ. श्रीनिवास, उद्या माझा काय ग, काय उद्या? नाही, काही नाही, नथिंग. अगं, तेच तर मी म्हणतोय, उद्या काहीच नाहीये, नथिंग. राईट, नथिंग. ओके, मग मी येऊ? ओके देन, जा. नाही अगं, काय आहे, रात्रभर जागरण करून सगळा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा ना. ते हो हो, प्लीज प्लीज जा. गो गो मुली. ऑलरेडी उशीर झालाय. बाय बाय. बाय बाय, येतो. ऐक, चल येतो मी. हा, बाय बाय. असा कसा आहे हा? ह्याचं प्रेम आहे ना माझ्यावर, मग माझा बर्थडे कसा विसरू शकतो? नाही, ठीक आहे, रात्री काय, उद्या दिवसभर बिझी राहा. श्रीनिवास, आय हेट यू. काय बोलताय तुम्ही सर? असं कसं शक्य आहे? म्हणजे काहीच करता येणार नाही का? काहीच सोल्युशन नाही आहे यावर? काहीच नाही? जे काही असेल जस्ट ट्राय युअर बेस्ट आणि मला अपडेट द्या. ओके, थँक्यू. काय झालं? नशीब, एक प्रॉब्लेम झालाय. तुझ्या विजाची प्रोसेस जरा डिले झाली आहे, त्यामुळे लंडनला आधी मला एकट्याला जावं लागणार आहे. नंतर तू येऊ शकशील. निशी, प्लीज अशी सॅड होऊ नकोस ना. सर, पण वाईट तर वाटणारच ना. आणि तुमचं स्वप्न पूर्ण होतं याचा मला आनंदच आहे. पण इतके दिवस तुझ्यापासून कसं लांब राहू? ठीक आहे, मग तू म्हणत असशील तर. नाही नाही, हे सगळं रद्द करायचा विचारही मनात आणू नका. निशी, अगं आपण ह्यासाठीच आपलं लग्न प्रीपोन केलं होतं ना. निशी, आय प्रॉमिस, मुंबईला गेल्या गेल्या इमिडिएटली आपण तुझ्या विजाच्या तयारीला लागू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.